सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन। या मैदानातील गट क्रमांक 11 सुटण्यासाठी सज्ज झाला। कोण होणार गट 5 सेमीसाठी पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ आहे। बैल पळतात फक्त आपल्या मालकाच्या नावासाठी। सोडा झेंडा पंच गट क्रमांक 11 सोडायचा आहे। 5 नंबर तासावले चुळबुळ करणारे व्यवस्थित गाडी दाबून धरायची आणि झेंडा पंचाला सहकार्य करायचे। या झेंडा पंच गती घ्या, बराच वेळ गेला 11ला। 11 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। कोण होणार गट 5 सेमीसाठी पात्र? सोडा झेंडा पंच गट क्रमांक 11 सोडायचा आहे। बराच वेळ गेला 11ला। खाली झेंडा पंचाचं काम पाहतात सुप्रसिद्ध झेंडा पंच। 2 नंबर तासावले चुळबुळ करणारे व्यवस्थित गाडी दाबून धरा। समांतर रेषेला समांतर गाडी उभा करा आणि झेंडा पंचाला सहकार्य करा। सोडा झेंडा पंच गट क्रमांक 11 सोडा सुटला। या मैदानातील गट क्रमांक 11 सुटला आणि 11 मध्ये लढत चालू आहे। 11 मध्ये आटीच्या आटी गाड्या पळतात। कोण होणार गट 5 सेमीसाठी पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ आहे। अलीकडे सुंदर अशी गाडी पळते। आला टाकला। येऊन द्या निकाली पंच, निकाली येऊन द्या। घेतात 1-2 मिनिटं घेतात। प्रेक्षक कोणी पुढे जायचं नाही। बैलांनी मुका घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। बैलाला मागे सर म्हणलं की बैल सरतोय। आपल्याला 4 वेळा सांगितलं तरी आपण मागे सरकत नाही। अजित पवार थोडं थांबा। मधून पळत येणारे बाहेर न्यायचं राखीव तास दिलेला आहे आपल्याला। घ्या झेंडा पंच गट क्रमांक 12 लावून घ्यायचा आहे। 12 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। श्री हनुमान सप्ताह उत्सव बोरवाडी आयोजित भव्य दिव्य असं नगर तालुका केसरी मैदान पहिल्या पर्वातलं पहिलं